की ती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये अनुकूलता प्राप्त करून देते आणि चरित्रातून आम्हाला दृष्टी प्राप्त करून घ्यायची एक कथा नाही. बलराम दादानी काय पराक्रम गाजवला महत्वाचं नाही आहे, ते तर कुठेही आम्हाला त्याच्याकरता इथे यायचं कारण नाही. तुम्ही घरात बसून भागवत उघडलं, महाभारत उघडलं तर ते वाचता येईल. हेतू काय, त्याकडे बघण्याची दृष्टी काय, हे महत्वाचं आहे. त्याकरता आपल्याला मी अगदी आत्ता सामान्यत्वानं बोलतोय, आम्हाला जे चरित्राचा विचार करायचा आहे ती चरित्र काय आहे. बलराम दादाचं चरित्र आहे, सुभद्रेचं चरित्र आहे. चरित्र हा जो शब्द आहे ना, थोडं त्याबद्दल बोलतो. मला चरित्राकडे यायचंच आहे, त्याच्यातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्याच्यातला भावही व्यक्त करायचा आहे. पण आम्ही चरित्र ऐकायचंय म्हणजे काय करायचंय ही एक पूर्वपीठिका आधी सिद्ध करतो आणि मग पुढे जातो. चरित्र शब्दामध्ये चर धातू आहे. चरित्र या शब्दामध्ये चर हा धातू आहे आणि या धातूचा विचार केला तर गमने, आदने किंवा आचारे या अर्थाने चर धातू वापरला जातो. आता गमने, आदने याच्यासाठी हा चर धातू वापरला जातो हे जरी खरं असलं तरी सुद्धा याचा नेमका अर्थ काय करायचा. गमने कुठं कुठं याचा विचार करावा लागेल की नाही, म्हणून त्याची व्युत्पत्ती बघावी लागते. आणि व्युत्पत्ती बघताना काय असतं, गमने आदने म्हणजे चालणे, खाणे, चरणे या अर्थाने चर धातू वापरला जातो. जाणे, गमने, कुठे जाणे, चरित्र चर धातू कुठे जाणे, आपल्याला परमात्म स्वरूपापर्यंत घेऊन जाणार जे आहे त्याला चरित्र असं म्हणतात. घेऊन जाणे, कुठं घेऊन जायचंय, परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आम्ही ऐकतो, आम्ही रामायण ऐकतो, कशा करता, त्या रामचरित्रातून आम्हाला काय मिळतं. अरे नाही, रामचरित्रातून आम्हाला रामच होता येतं. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वास येतो अनुभव पाहे. तुकाराम महाराजांचं चिंतन आहे. रामचरित्राचं चिंतन करता करता मन क्षणकालापर्यंत रामरायाच्या चरणामध्ये स्थिर होतं. ज्ञानोबराय सांगतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीला येण्याकरता आम्हाला हे सगळं करायचं आहे. चर धातू जाणे, घेऊन जाणे या अर्थाने असेल तर परमात्मा स्वरूपापर्यंत आपल्याला घेऊन जाणार जे आहे त्याला चरित्र असं म्हटलं जातं. चरित्र म्हणजे परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जाणार. किंवा दुसरा एक विचार आपल्याला करता येतो, जाणे, चालणे, खाणे असा जर अर्थ असेल तर चालणे या अर्थाने चरित्र हा शब्द आपल्याला पाहता येतो. जे आपल्याला परमात्म स्वरूप प्राप्ती किंवा भगवत प्राप्तीच्या मार्गानं चालवणारं आहे त्याला चरित्र असं म्हणा. चरित्र म्हणजे काय, जे आम्हाला भगवत प्राप्तीच्या मार्गानं चालवणारं आहे. आता तोच विचार आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र आम्ही ऐकतो, ते चरित्र ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतं की परमार्थ असा केला पाहिजे. ज्ञानोबारायांचं चरित्र आम्ही ऐकतो, डोळ्याला धारा लागतात. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर ज्याच्या डोळ्याला पाणी येत नाही तो माणूस नाही. अगदी सरळ आहे. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आलं नाही तर तो माणूस नाही. दगड म्हटला पाहिजे. नाही, चरित्र जर चांगलं सांगितलं ना तर दगडही पाझरेल असं ज्ञानोबारायांचं चरित्र आहे. ते चरित्र ऐकताना कळतं किती त्रास, किती बालवयापासून जन्माला अवताराला येण्याच्या आधीपासून ज्ञानोबारायांच्या कुटुंबाला त्रास आहे. अवताराला आले ज्ञानोबाराय, त्रास आहे. ज्ञानोबारायांची सावली अंगावर पडली तर लोकांनी आंघोळी केल्या त्या काळामध्ये. किती हीन वागणूक दिली असेल.
आज आंघोळ झाल्याशिवाय ज्ञानोबारायांच्या समाधीच्या दर्शनाला जाता येत नाही. त्या काळात ज्ञानोबारायांचे सावलीचा स्पर्श झाला तर लोकांना विटाळ वाटला. कोणत्याही विटाळामध्ये माणसाला पवित्र बनवणारा ज्ञानोबारायांचा स्पर्श आहे. इतके ज्ञानोबाराय मोठे. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये लोकांनी पीठ घालायच्या ऐवजी ओंजळभर माती टाकली आहे. खा माती, संन्याशाची पोरं ना तुम्ही, माती खाऊनच जगा तुम्ही. अपमान झाला, खूप त्रास झाला. पण एवढ्या सगळ्या त्रासामध्ये किती त्रास मला आता सांगायचं नाही, म्हणजे ते चरित्र सांगावं हा माझा हेतू नाही. आपल्याला चरित्र माहिती आहे, पण विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की इतका सगळा त्रास सहन करूनही किंबहुना सर्व सुखी हे शब्द कोणत्या भूमिकेतून येत असतील हो तोंडामध्ये. अहो रात्र त्रास आहे, गावामध्ये राहू दिलं नाही, झोपडी बांधू दिली नाही, सुखानं 4 घास खाऊ दिले नाहीत, स्पर्श होऊ दिला नाही, गावाने वाळ टाकली कुटुंबावर. आई वडिलांना त्या काळामध्ये देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. ज्या वेळेला आई वडील निघून गेले त्यावेळेला ज्ञानोबारायांचं वय अवघं 12 वर्षाचं होत. मुक्ताबाई 8 वर्षाच्या होत्या. काय वाटलं असेल, सकाळी उठल्याबरोबर मुक्ताबाईंना आई जवळ नाही, वडील जवळ नाहीत, गेले कुठे, कुठे गेले माहित नाही, परत येणार नाहीत. आणि मग आई वडील नसलेल्या या 4 भावंडांना समाजाने सांभाळायचं सोडून देऊन समाज पुन्हा पुन्हा त्यांना हीन वागणूक देतो. ज्या समाजाने ज्ञानोबारायांच्या जीवनावर वाळ टाकली, ज्यांनी ज्ञानोबारायांचा स्पर्श अपवित्र मानला, सावलीचा स्पर्श अपवित्र मानला, ज्ञानोबारायांनी सिद्ध झाल्यानंतर या जगाचं वाटोळ हो असं म्हणायला पाहिजे होतं. पण ज्ञानोबाराय म्हणाले किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी. काय भावना आहे, हे काय आहे. आपल्याला या चरित्रामध्ये हे कळतं की कितीही त्रास झाला तरी समाज कल्याणाच्या आपल्या भूमिका आपल्याला बदलायच्या नसतात. समाजाकडे बघण्याची भूमिका अशीच असली पाहिजे. आपल्या दुःखामध्ये सुद्धा इतरांचं समाधान शोधत राहणं हे तर परमार्थाचं बीजसूत्र आहे ना. हे तर परमार्थाचं बीज आहे. कारण सुखदुःख जरी आम्हाला प्राप्त होत असली तरी तो आमच्या प्रारब्धाचा विपाक असतो. पण आम्हाला दुःख प्राप्त झालं हे आमच्या कर्माचं फलित आहे, म्हणून त्याकरता इतरांना दोष देऊन इतरांच्या अकल्याणाची भावना व्यक्त करणं, याच्यामध्ये आम्ही आमच्या दुःखाची तीव्रता वाढवत असतो. चरित्र आम्हाला ऐकायची आहेत ती याच्याकरता की ती चरित्र आम्हाला परमार्थ मार्गावर, भगवत प्राप्तीच्या मार्गावर बोट धरून चालवतात. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अरे बसताना, मंडपात बसताना दुसऱ्याची मांडी आपल्या मांडीवर आलेली चालत नाही. तिकडे सारखा आधीच उकाडा घाम घाम दे तुमची मांडी. अरे यवन थुंकला, अंगावर थुंकला. बोलताना माणसाचा असा थुंके थोडी उडाली तर माणसं लांब निघून जातात. हेतुतः थुंकला. काय भाव असेल, कुठून आलं हे चरित्र. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तरी तुकोबारायांनी शिव्या शाप दिले नाहीत कोणाला. तुकाराम महाराजांना कमी त्रास आहे, नामदेवरायांना कमी त्रास आहे, चोखोबारायांना कमी त्रास. अरे मंदिराची पायरी चढू दिली नाही हो. परमात्मा ज्यांच्या रूपानं अवताराला आला त्याच परमात्म्याला, मनुष्य देह धारण करून राहणाऱ्या परमात्म्याला चोखोबारायांना त्याच मंदिराची पायरी चढू दिली नाही. त्या काळातल्या धर्ममर्यादा काय होत्या, अमुक काय होतं आणि तमुक काय होतं, मला चर्चा नाही करायची. पण चोखोबारायांना मंदिरात जाता आलं नाही. त्रास झाला नसेल का, झाला असेल. पण चोखोबारायांनी शिव्या नाही दिल्या ना कोणाला, शाप नाही दिले. पुन्हा तोच विचार आहे. दृष्टी कशी असते बघा. चोखोबारायांना मंदिरात जाण्याला मज्जाव आहे. तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही, तुम्ही अमुक आहेत, तुम्ही तमुक आहेत.
या वर्णात जन्माला आला, त्या वर्णात जन्माला आला, मंदिराची पायरी नाही चढता येणार, ठीक आहे. चोखोबारायांनी वेगळे काही विचार केले नाही. चोखोबाराय म्हणाले ठीक आहे, मला नाही जाता येत, मी बाहेर बसतो. चोखोबारायांना विचारला, तुम्हाला मंदिरात जाऊ दिलं नाही, देवाचं दर्शन झालं नाही, वाईट नाही वाटत? ते म्हणाले काय वाईट वाटायचं? म्हणे का नाही वाईट वाटत? चोखोबारायांनी सांगितलं, मी त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, पण तो माझ्यापर्यंत येऊ शकतो ना. मी जाऊ शकत नाही, मान्य आहे, मी अमक्या वर्णात जन्माला आलो, तमक्या ह्याच्यात जन्माला आलो, माझा अधिकार नाही, ठीक आहे, तुमच्या मर्यादा, तुमचा अधिकार, तुमचा निर्णय मान्य आहे. मी परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही, पण परमात्मा माझ्यापर्यंत पोचू शकतो ना, मग त्याला माझ्यापर्यंत आणणारं भजन मी करेन ना इथं बसून. दृष्टी आहे, दृष्टी. निर्माण झालेली परिस्थिती आणि परिस्थितीकडे बघण्याची वृत्ती आणि दृष्टी या गोष्टी महत्वाच्या असतात. असं चरित्र ऐकलं की आपल्याला वाटतं आपण किती क्षुल्लक गोष्टी करता भांडण करतो, आपण किती सामान्य गोष्टी करता वादविवाद करतो, मनाची शांती ढळून जाते, होणारा परमार्थही त्या तन्मयतेने होत नाही, मनामध्ये विकल्प निर्माण होतात, एखाद्या व्यक्तीबद्दलची आढी कायमची मनामध्ये बसून राहते, द्वेष भावनेला जन्म दिला जातो, तो द्वेष वाढत राहतो, तो न बघण्यापर्यंत जातो, त्याचं नावही कानावर ऐकायला नको वाटतं. एवढं सगळं होऊनही चोखोबाराय म्हणतात, मी नाही पोचू शकलो तर त्याला माझ्यापर्यंत आणे. हे चरित्र ऐकल्यानंतर आपला परमार्थ असा असला पाहिजे अशी जी भावना निर्माण होते आणि त्या दृष्टीनं परमार्थ मार्गावर चालण्याची जी वृत्ती निर्माण होते, जी प्रवृत्ती निर्माण होते, त्याला चरित्र असं म्हणतात. चालणे या अर्थाने जो धातू वापरला जातो, चर धातू, जाणे, चालणे या अर्थाने असेल तर भगवत प्राप्तीच्या मार्गावर आपल्याला चालवणारं जे आहे त्याला चरित्र असं म्हणा. भगवत प्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणारं जे आहे त्याला चरित्र असं म्हणा. चरित्र शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्या संत वाङ्मयाचा थोडा थोडा विचार जर करायचा झाला तर त्या संबंधात थोडं बोलतो. चर धातू आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे धातुपाठाने जे काही अर्थ होतील ते होतील. चरित्र शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये 5 अर्थानं वापरला गेला आहे. ऐका, चरित्र म्हणजे काय? 5 अर्थाने चरित्र हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये वापरला गेला. मी आता संस्कृतातून थोडं मराठीकडे येतो. चरित्र शब्दाचा पहिला अर्थ आहे क्रिया, वर्तन, आचरण, कर्म, कृत्य, काय तुम्ही म्हणाल ते. चरित्र शब्दाचा अर्थ आहे आचरण, चरित्र शब्दाचा आहे वर्तन, अर्थ आहे वर्तन. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः, असं आहे ना. चरितम, चरित्र, वर्तन सुभाषितकाराचं वचन आहे. स्त्रियांचं चरित्र म्हणजे वर्तन आणि पुरुषांचं भाग्य देवही जाणू शकत नाही तर माणूस काय जाणेल. देवो न जानाति कुतो मनुष्यः, माणूस काय जाणेल ते. कारण कोणत्या वेळेला कसं वर्तन होईल सांगता येत नाही स्त्रियांचं, असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे. आपला दावा नाही कशावर, सुभाषितकार काय सांगतात तेवढं बोलणार. एकदम भांडू शकते, एकदम भांडणाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटताना एकदम शांत राहू शकते, अनाकलनीय. चरित्र हा शब्द वर्तन या अर्थाने येतो. संत वाङ्मयाचं प्रमाण द्यायचं झालं तर ये दशे चरित्र केले नारायणे, चरित्र रांगता गोधने राखिता हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. ये दशे चरित्र केले, चरित्र केले म्हणजे काय, काय वर्तन केलं त्याचं चिंतन काल्याच्या कीर्तनामध्ये करा. भगवंताचं वर्तन काय, भगवंताचं आचरण कसं होतं, ये दशे चरित्र. त्यांनी लोणी कसं चोरलं, त्यांनी गोपिकांना कसा त्रास दिला, त्यांनी गोपाळांबरोबर कशा लीला केल्या, त्यांनी काला कसा केला, अमुक कसं केलं, तमुक कसं केलं, गायीच्या धारा कशा काढल्या, गोपिकांना काय फसवलं, गोपिकांच्या घरामध्ये काय मुंगूस सोडून दिलं, अनेक 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 जी आपल्याला ही दिसून येतात ते भगवंताचं आचरण. ज्या कथा दिसून येतात, लीला दिसून येतात, ते भगवंताचं आचरण या अर्थाने चरित्र शब्द वापरला जातो. चरित्र शब्दाचा दुसरा अर्थ आहे अवस्था.
स्थिती, अवस्था, एक विशिष्ट स्थिती जी विचाराने निर्माण होते, जी निसर्गाने निर्माण होते. कोणत्याही अर्थाने आपण घ्या, प्रयत्न अथवा निसर्ग, कोणत्याही अर्थाने विशिष्ट अवस्था प्राप्त होत असतात. जशा परमार्थामध्ये विशिष्ट अवस्था प्राप्त होतात, साधक दशेत आला, तिथून तीव्र मुमुक्षु झाला, तिथून सिद्ध झाला, या जशा अवस्था आहेत तशा प्रपंचातही अवस्था आहेत की नाही, ज्या निसर्गतः आपल्याला प्राप्त होतात. वय वाढत जातं, हळूहळू माणसं मग त्याला तरुण समजायला लागतात. अवस्था आहे, तारुण्य ही अवस्था आहे. बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेत, तारुण्यावस्थेतून प्रौढावस्थेत, प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेत, या अवस्थांतरामध्ये आपल्याला प्रयत्न काय करावे लागले? काही करावे लागले नाहीत, फक्त निसर्ग आहे आणि आपलं प्रारब्ध आहे, एवढंच आहे. प्रारब्धाची अनुकूलता आहे म्हणून आपण जगलो आहोत, आणि जगलो आहोत म्हणून वयाने वाढतो आहोत. 75 वर्षाचं होण्याकरता, अमृत महोत्सव आपला होण्याकरता आपल्याला काय करावं लागतं? काय केलं म्हणजे माणूस 75 वर्षाचा? काही न केलं तरी 75च वर्षाचा होतो. कारण ही निसर्गतः येणारी अवस्था आहे, याच्यात प्रयत्नाशी संबंध नाही. आम्ही खूप काम केलं म्हणजे आम्ही 75 वर्षाचे लवकर होऊ, आणि कमी काम केलं म्हणजे 75 वर्षाचे उशिरा होऊ, असं थोडंच असतं. असं काही नसतं. 75 वर्ष यायला 75 वर्ष लागतात, एवढंच उत्तर आहे त्याचं, दुसरं काही नाही. बस, की आम्ही खूप धावपळ केली म्हणजे आमचा अमृत महोत्सव लवकर होतो, आणि काही फार काम नाही केलं तर आमचा अमृत महोत्सव उशिरा होतो, असा नियम आहे का? हा, काही नाही केलं तर अमृत महोत्सव साजरा होणार नाही, पण 75 वर्ष होतील. 75 वर्ष ते निसर्गतः प्राप्त होणारी अवस्था आहे. ही जी अवस्था, अवस्थांतर आहेत, यालाही मराठीमध्ये चरित्र असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचं वचन आहे, प्रमाण देऊन जातो. जाणोनी चरित्र जवळीच होता, आली त्या अनंता कृपा मग. जाणोनी चरित्र जवळीच होता. आमचं चरित्र जाणून तो आमच्या जवळच होता, पण आमचं चरित्र त्यांनी जाणलं आणि मग त्यांनी आमच्यावर कृपा केली. इथं चरित्र शब्दाचा अर्थ आहे अवस्था. आमची अवस्था बघून त्यांनी आमच्यावर कृपा केली. इथल्या चरित्र शब्दाचा अर्थ आहे अवस्था. चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ पुष्कळ आहे. मी आता अजून एक सांगतो, थांबतो, सगळेच सांगत बसावेत असा काही नियम नाही. चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ आपल्याला पाहता येतो. चरित्र शब्दाचा अर्थ आहे इतिहास. अमक्या अमक्या माणसाचं चरित्र सांगा म्हणजे काय सांगा? एखाद्या माणसाचं चरित्र सांगा म्हणजे असं सांगता येईल का की हा माणूस पुढे चालून इंजिनियर होणार आहे, हे चरित्र आहे का? भविष्यामध्ये जे घडणार आहे त्याला चरित्र म्हणत नाहीत, भूतकाळात जे घडलेलं आहे त्याला चरित्र म्हणतात. म्हणून चरित्र शब्दाला इतिहास असा अर्थ दिला गेला आहे. चरित्र म्हणजे इतिहास आहे. लहान मुलाचं चरित्र नसतं, चरित्र मोठ्या माणसाचं असतं. कारण लहान मुलाला भविष्य आहे, त्याला भूतकाळ फार नाही आहे. लहान मुलाचं चरित्र सांगा, हा जन्माला आला तेव्हापासून पाळण्यातच झोपतो आहे, हे चरित्र नाही, याला चरित्र म्हणत नाहीत. हा पुढे चालून फार मोठा डॉक्टर बनणार आहे, हे चरित्र नाही. तो डॉक्टर झाल्यानंतर त्याचं चरित्र आहे. हा डॉक्टर झाल्यापासून आत्तापर्यंत त्याने कोणत्याही रुग्णाकडून पैसे घेतले नाहीत, चरित्र चरित्र आहे. चरित्र हे भूतकालाशी संबंधित आहे. म्हणून चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे इतिहास. चरित्र म्हणजे गोष्टी, चरित्र म्हणजे कथा, जे आपल्याला आता या अर्थाने बघायचंच आहे. आणखीन एक अर्थ आहे चरित्र या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. ज्ञानेश्वर महाराजांनी चरित्र हा शब्द प्रकार या अर्थाने वापरलेला दिसतो, तोही सांगतो. चरित्र शब्दाचा अर्थ आहे प्रकार. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात अर्जुनाला सांगताना भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय बोलतात, अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे झाले. गुणभेद चरित्र, गुणभेदाचं काही चरित्र नसतं, पण इथं गुणभेद चरित्र याचा असतं. याचा अर्थ आहे गुणांचे जे प्रकार कसे झाले ते मी तुला सांगतो, ऐक.
एका परमात्म्यापासून प्रकृती निर्माण झाली, प्रकृतीपासून 3 गुण निर्माण झाले, सत्व रज तम हे 3 गुण कसे निर्माण झाले ते मी तुला सांगतो ऐक. इथे चरित्र शब्दाचा अर्थ आहे प्रकार. ते गुणभेद चरित्र ऐसे झाले. इथं चरित्र शब्दाचा अर्थ आहे प्रकार. चरित्र शब्द या वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला. आम्हाला ज्या चरित्राचं चिंतन करायचं आहे तो चरित्र इतिहास या अर्थाने आहे, गोष्ट या अर्थाने आहे, कथा या अर्थाने आहे. चर धातूमध्ये गमने आदने या सगळ्याच अर्थाने आम्हाला चरित्र ऐकायचं आहे. आम्ही ज्या चरित्राचा विचार करणार आहोत त्या चरित्रातलं आचरण आम्हाला बघायचं आहे, त्या चरित्रातलं वर्तन आम्हाला बघायचं आहे, त्या चरित्रामधली अवस्था आम्हाला बघायची आहे, त्या चरित्रातली स्थिती आम्हाला बघायची आहे. या सगळ्याच अर्थाने आपल्याला चरित्र शब्दाचा विचार करायचा आहे. काय आहे हे चरित्र? चरित्र शब्दाचा सामान्यत्वानं अर्थ कळाला, वेगवेगळ्या अर्थाने ते चरित्र हा शब्द वापरला जातो हेही सामान्यत्वानं आम्हाला कळालं. पण हे चरित्र कसं असतं? भगवत चरित्राच्या संबंधानं किंवा संत चरित्राच्या संबंधानं उज्ज्वल नीलमणीनं आपल्याला विचार असा सांगितला की हे चरित्र 2 प्रकारचं असतं. भक्तिशास्त्रामध्ये उज्ज्वल नीलमणी नावाचा एक ग्रंथ आहे, भक्तिशास्त्रात महत्वाचा मानला जातो, वैष्णव संप्रदायातला आहे. उज्ज्वल नीलमणीनं चिंतन करताना असं सांगितलं चरित्र 2 प्रकारचं असतं. अनुभवश्च लीलाचेत उच्यते चरितम द्विधा. ऐका, चरित्र 2 प्रकारचं असतं. एक अनुभव चरित्र असतं आणि दुसरं लीला चरित्र असतं. अनुभवश्च लीलाचेत उच्यते चरितम द्विधा. 2 प्रकारचं चरित्र उच्यते सांगितलं जातं. अनुभव हा चेत लीला चेत. अनुभव आणि लीला या 2 पद्धतीचं चरित्र असतं. आता अनुभव चरित्र कोणतं, लीला चरित्र कोणतं याचा थोडासा विचार सांगतो, थोडक्यात सांगतो. ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो त्याला लीला चरित्र म्हणतात आणि ज्या चरित्राच्या आचरणाने आनंद मिळतो त्याला अनुभव चरित्र असं म्हणतात. काही चरित्र ऐकून तसं वागण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, होते. त्या चरित्राच्या श्रवणानं आपल्याला नुसत्या श्रवणाने आनंद मिळत नाही, त्या चरित्राच्या आचरणाने आपल्याला आनंद मिळतो. म्हणून मनुस्मृतीमध्ये हे वचन आहे, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. चरित्रम शिक्षेरन हे शब्द वापरला ना, चरित्रम शिक्षेरन. ज्या चरित्राच्या आचरणाने आपल्याला आनंद मिळतो, या देशाचं भाग्य मोठं आहे. एतद्देश प्रसूतस्य, या देशामध्ये जन्माला आलेले जे महात्मे आहेत, स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन, त्या महात्म्यांनी आपल्या चरित्रातून हे शिक्षण दिलं. कुणाला? पृथिव्याम सर्व मानवः. पृथ्वीवरच्या सर्व मानवांना आपल्या जीवन चरित्राला घडवण्याचं शिक्षण या देशामध्ये जन्माला आलेल्या महात्म्यांनी दिलं. मनुस्मृती बोलते, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. तुकोबारायांचं चरित्र जगतामध्ये कुणाला आदर्श नाही सांगा बरं? कुणाला नाही? मीराबाईंचं चरित्र, जनाबाईचं चरित्र या जगात कुणाला आदर्श नाही सांगा बरं? तो अमेरिकन आहे का युरोपियन आहे का अमक्या देशात राहतो का फ्रान्समध्ये राहतो का रशियामध्ये राहतो, घेणं देणंच नाही. अरे जर्मनीत जर्मन असा तो विद्वान गटे नावाचा कालिदासाचं वाङ्मय ऐकून वाचून ते वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला असं वर्णन आहे ना. तेवढ्या करता संस्कृत शिकला, तेवढ्या करता संस्कृत शिकला. कोण? तो गटे. कुठला? जर्मनीतला. जर्मनीतल्या एका माणसाला भारतात येऊन कालिदास कळावेत याच्याकरता संस्कृत शिकावं वाटलं. जर्मनीतल्या
मराठी भाषेमध्ये असा एक ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाकरता जगातल्या सगळ्या माणसांनी मराठी शिकलं पाहिजे, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की या एका ग्रंथाकरता जगातल्या सगळ्या माणसांनी मराठी शिकलं पाहिजे. प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. कशा करता मी बोलतो ऐका. तो गटे कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला. थोडा दुर्भागी होता बिचारा, अभागी होता, दुर्दैवी होता बिचारा गटे. त्याला कालिदास वाचायला मिळाले, पण ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि गाथा वाचायला मिळाली नाही. ती जर वाचायला मिळाली असती ना, तर डोक्यावर घेऊन नाचायचे विसरला असता. साष्टांग नमस्कार घालून पडून राहिला असता आळंदीला. पडोनी राही न तये ठाई उगाच संताची ये पाय. तुलना नाही, ग्रंथ वैभव मोठा आहे महाराज. अनुभवश्च लीला चेत उच्यते चरितम द्विधा एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. ज्या चरित्राच्या आचरणाने आम्हाला आनंद प्राप्त होतो त्याला अनुभव चरित्र म्हणतात, आणि ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद प्राप्त होतो त्याला लीला चरित्र असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचं बहुतांश चरित्र लीला चरित्र आहे, आणि ज्ञानोबारायदी संतांचं बहुतांश चरित्र हे अनुभव चरित्र आहे. संत चरित्र अनुभव चरित्र असतात, भगवत चरित्र ही लीला चरित्र असतात. भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला आपण अनेक वेळेला भागवतामध्ये ऐकतो, काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकतो. त्या बाललीला ऐकताना त्याच्या श्रवणातून आम्हाला आनंद प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांच्या घरामध्ये जाऊन लोणी चोरलं हे ऐकल्यानंतर आपल्यालाही गावात घरोघरी जाऊन लोणी चोरावं असं वाटतं का? हे करणं योग्य आहे का? भगवंतांनी लोणी चोरलं, चला आपणही लोणी चोरू. परिणाम तर वेगळेच आहेत, तो भागच नाही, त्याची चर्चा त्याचा विचारच करत नाही मी. परिणाम वेगळेच, पण करता येईल का? आपण नेहमी सांगतो भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला. ऐकल्यावर घाला बरं एका डोंगराच्या खाली हात, बघा तर काय होतं ते. जगन्नाथपुरीला यायला सामान उचलायला हमाल करावा लागला इथं. काय डोंगर उचलायचा आणि गोवर्धन पर्वत उचलायचा आणि कसं जमायचं? ऐकायचं हे सगळं. भगवंतानी एका गोपिकेच्या घरात शिरून तिच्या नवऱ्याची दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ मारली. बघा बरं, करून तर बघा एखाद्या वेळेला गल्लीमध्ये प्रयोग. उगी गंमत म्हणून करा, चालत नाही. याचं फक्त श्रवण करायचं. गोवर्धन पर्वत उचलला, मान्य आहे. दधार लीलया कृष्ण छत्राकमेव बालकाः. भागवतांनी सांगितलं, लहान मुलं पावसाळ्यामध्ये शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला उगवलेल्या भूछत्राला सहज तोडून जसं डोक्यावर माझी छत्री माझी छत्री असं गमतीनं धारण करतात, तेवढ्या सहजतेनं भगवंतांनी गोवर्धन पर्वत डोक्यावर धारण केला. छत्राकमिव बालकाः म्हणून शब्द वापरला. लीलया दधार, सहज, विना सायास. लीला या शब्दाचा अर्थ तसाच आहे. लीला म्हणजे काय? जे विनासायास केलं जातं, कष्टा विना केलं जातं, त्याला लीला म्हणतात. आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो ना, हे काम ना लीलया होऊन जाईल. लीलया म्हणजे काय? लीलेनं करेल. लीलेनं करेन याचा अर्थ विनासायास करेन, मला याच्याकरता कष्ट करावे लागणार नाही. ब्रह्मसूत्रामध्ये लोकवत्तु लीला कैवल्यम असं एक सूत्र आलंय. तिथं लीला शब्दाचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी हा अर्थ केला भाष्यामध्ये. लीला या शब्दाचा अर्थ सहजता. लीलया आपण म्हणतो ते. आचार्यांनी त्याला उदाहरण दिलंय. आपल्या डोळ्याची पापणी खाली वर करताना आपल्याला फार कष्ट पडतात का? डोळ्याची पापणी खाली वर होते. मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय.
आपल्या डोळ्याची पिटपिट पिटपिट होते की नाही, पापणी खालीवर होते की नाही, ती पापणी खाली होण्याकरता तुम्ही प्रत्येक वेळेला संकल्प करता काय? ती पापणी उचलताना प्रत्येक वेळेला संकल्प होतो काय? होत नाही ना. ते जसं सहज होतं तेवढ्या सहज क्रियेला लीला असं म्हटलं जातं. भगवंतानी गोवर्धन पर्वत इतक्या सहजतेनं धारण केला जणू काही पापणी मिटावीन उघडावी. दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकाहा. श्रीकृष्ण छत्राकमिव बालकाहा, श्रीकृष्ण लीलया दधार असा अन्वय. भगवंताने तेवढ्या सहजतेनं आपल्या बोटावर करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण केला. आता हे जे चरित्र भगवंताचं आहे, हे चरित्र ऐकायचं का असं वागायचंय? बरं, अजून एक आवडतं चरित्र आपल्याला सांगतो, मला तेही सांगा की असं ऐकायचंय का असं वागायचंय? अजून एक आवडतं चरित्र सांगतो. भगवंतानी 16,108 लग्न केली. माझा प्रश्न तोच आहे, असं फक्त ऐकायचंय का? तुम्ही सांगून काय उपयोग आहे? यांनी सांगितलं पाहिजे. हे फक्त ऐकायचं, याच्या श्रवणातून आनंद प्राप्त होत असतो. हे अनुभव चरित्र नाही. आणि लीला चरित्र जसं श्रवणातून आनंद देतं, तसं अनुभव चरित्र हे आपल्याला आचरणातून आनंद देतं. संतांचं बहुतांश चरित्र अनुभव चरित्र असतं. त्यांच्या सारखं वागता आलं पाहिजे, त्यांच्या सारखी क्रिया करता आली पाहिजे. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकून ज्ञानोबारायांसारखं वागता आलं पाहिजे. त्या वागण्यातून आम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. नुसतं ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलं काय, ज्ञानोबारा एवढं होऊ नये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, आणि जाता जाता धक्का लागला तर शिव्या शाप देऊन जातोय, हे कुठलं चरित्र ऐकणं आहे? उपयोग नाही. त्या चरित्राच्या आचरणातून समाधान प्राप्त होतं, त्याला अनुभव चरित्र असं म्हणतात. संतांच्या विचाराचं अनुकरण करता आलं पाहिजे. संत कृती आणि शब्द या दोन माध्यमातून जगताच्या कल्याणाकरता जो विचार अभिव्यक्त करत असतात, त्या कृती आणि शब्द, आचरण आणि शब्द या दोन्हीची विशुद्धता माणसाच्या जीवनालाही विशुद्ध बनवत असते. संतांची कृती तत्कालीन होती म्हणून आपण तशी आत्ता करायची नाही असं नाही, ती कृती सार्वकालीन आहे. ज्ञानोबाराय जे वागले, तुकोबाराय जे वागले, नामदेवराय नाथ महाराज जे वागले, त्या जनाबाई ज्या वागल्या, ते सगळं वागणं सर्व काळामध्ये लोकांना आदर्शभूत आहे. नाही प्रतिकूलतेत ते वागले, आम्हाला कुठे प्रतिकूलता आहे? नाही, त्यांच्या प्रतिकूलतेत ते जे वागले ते आम्हाला अनुकूलतेतही वागता आलं पाहिजे. याच्याकरता हे चाललं. याला अनुभव चरित्र असं म्हणतात. लीला चरित्र श्रवण करा आणि अनुभव चरित्राचं आचरण करा. श्रवणाने आनंद देणारं चरित्र लीला चरित्र, आचरणाने आनंद देणारं चरित्र अनुभव चरित्र. या दोन्ही चरित्रांची गरज आहे. तुम्हाला आम्हाला आहे. का आहे? एका वाक्यात त्याचं कारण सांगून थोडं पुढे जातो. परिणाम असे असतात, लीला चरित्राच्या श्रवणाने भाववृद्धी होत असते आणि अनुभव चरित्राच्या आचरणाने आचार शुद्धी होत असते. ऐका, हा परिणाम आहे त्याचा. लीला चरित्रानं भाववृद्धी होते, अनुभव चरित्राने आचार शुद्धी होते. संत ज्या पद्धतीनं वागले तसं आम्ही वागत राहिलो, आचार शुद्धी आहे. आणि परमात्म्याने ज्या लीला केल्या त्या आम्ही ऐकल्या, आमच्या भावात वृद्धी होते. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं श्रवण करून कृष्ण चरणाबद्दलची प्रीती वाढली पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे, निष्ठा वाढली पाहिजे, श्रद्धा वाढली पाहिजे. संतांच्या चरित्रात लीला नाहीत का? आहेत ना, अल्पस्वल्प आहेत. उदाहरण सांगतो मी. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हा चमत्कार आहे ना? आहे. हे ज्ञानोबारायांचं चरित्र अनुभव चरित्र का लीला चरित्र? लीला चरित्र. हा अनुभवचा भाग नाही आहे. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, चला आम्ही चालवू, नाही चालवताय.
ज्ञानोबा चल असं भिंतीला म्हणाले. भिंतीवर बसले, समोरून चांगदेव महाराज आले, वाघावर बसून आले, हातामध्ये सापाचा चाबूक आहे. अभिमान होता. अभिमान घालवण्याकरता चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. तो अभिमान निवृत्त करण्याकरता ज्ञानोबा भिंतीला म्हणाले चल. भिंत निघाली. हे चरित्र ऐकून आम्ही जर भिंतीला म्हणालो एखाद्या भिंतीवर बसून चल, तर भिंत म्हणेल चल. चल काय चल, कुठं चल, भिंत काय आमच्या बरोबर येईल काय, काही काय. असे प्रयोग आपण करायचे नाही, हे श्रवण करायचं. ज्ञानोबा यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ऋग्वेद बोल म्हणाले. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ऋग्वेद बोल. असं म्हणल्याबरोबर तो रेडा अग्नी मिळे म्हणायला लागला. हे चरित्र आहे. कशा करता? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. कशा करता? अभिमान निवृत्त करण्याकरता. हे चरित्र ऐकून एखाद्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आपण आणि त्याला जर म्हटलं बोल ऋग्वेद, रेडा आपल्याला शिंगावर घेईल, याच्या पलीकडे काही होणार नाही. काय अरे आपली पोरं बोल म्हणल्यावर बोलत नाहीत, बाहेरचे रेडे काय बोलतील? घरातलेच बोलत नाहीत म्हणजे मुलं किंवा नवरे, म्हणजे ते साधर्म्य बघायचं असेल तर नवरे. काय रेडा बोलेल, काय होईल, असं नसतं. सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये चमत्कृती दिसतात. ते लीला चरित्र आहे, नाही असं नाही. एक पत्राळ उचलली दुसरी, दुसरी उचलली तिसरी. ऐनानाथ महाराजांच्या चरित्रात आपली एक उचलली तर संपलं. ते चरित्र आपल्याला नाही निर्माण करता येणार. नामदेवरायांना परीस मिळाला, दिला ज्ञान नामदेवरायांनी टाकून. आपण काय काय टाकू? असं होत नसतं. या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो. म्हणून लीला आणि अनुभव अशी दोन चरित्र असतात. लीला चरित्रानं भाववृद्धी होते, अनुभव चरित्रानं आचार शुद्धी होते. संत जसे वागतात तसं वागलं पाहिजे. ते वारीला जातात, गेलं पाहिजे. वारी चुको नाही हरी म्हणतात, आम्हाला ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या वारीतून आमची आचारशुद्धी होते, आमच्या एकादशीतून आमची आचारशुद्धी होते. व्रत एकादशी न करीसी सोमवार, काय त्यांची गती होईल नेणो. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशे धणी घेशी. तुकोबराय बोलतात, एक एकादशी करायची जीवावर येत. एकादशी संपता संपता आनंद होतो. आता 15 दिवसांनी एक एकादशी. नाथ महाराजांनी आपल्याला एकूण आपल्या 365 दिवसामधल्या 29 उपवासाचं विधान करून दिलंय. त्याच्यापैकी 24 एकादशा आहेत. 12 महिन्याच्या शुद्ध पक्ष मिळून 24 एकादशा होतात. गोकुळाष्टमी उपवास सांगितला, रामनवमी उपवास सांगितला, वामन जयंती उपवास सांगितला, नरसिंह जयंती उपवास सांगितला आणि महाशिवरात्र उपवास सांगितला. नाथ महाराजांनी एकूण 29 उपवास आपल्याला सांगितलेत. पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आता बाकी जे काही आहेत ते तुमचे आहेत बाबा, ते काही संतांच्या मुखातून आलेले नाहीत. मग कुणाला काय करायचंय, कुणाला कसं करायचंय, चतुर्थी सोडायची, धरायची, पकडायची, काय जे असेल ते असेल. पांढरा बुधवार, तांबडा मंगळवार, जे जे काही असेल त्या पद्धतीनं ते वेगळं, त्याचा आपला संबंध नाही. नाथ महाराज आम्हाला 29 उपवास सांगतात. त्या दृष्टीनं आता ह्याच्याने काय होतं, त्यांनी उपवास केले, आम्ही त्यांच्या उपवासाचं श्रवण करून तसं वागायचा प्रयत्न करतो. आमची आचारशुद्धी आहे ना त्याच्याने. भगवंताच्या लीला चरित्रानं होणारी भाववृद्धी
आणि संतांच्या चरित्र श्रवणाने होणारी आचारशुद्धी ही दोन्ही चरित्र आहेत आणि या दोन्हीचीही माणसाला नितांत आवश्यकता आहे जीवनाच्या धन्यते करता. आता हे जे दोन प्रकार केले ना, अनुभवश्च लीलाचेत उच्चते चरितम द्विधा, असे दोन प्रकार केले ना, या दोन प्रकाराचं थोडं एक समीकरण मांडून आपल्याला याच्यातही काही प्रकार करता येतात. अनुभव चरित्र आणि लीला चरित्र, गंमत ही आहे की मोठ्यांची चरित्र ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला अनुभव चरित्रातही एक लीला चरित्र लपलेलं असतं आणि त्यांच्या लीला चरित्रातही एक अनुभव चरित्र लपलेलं असतं. एक उदाहरण सांगतो फक्त, लांबवणार नाही. एक उदाहरण सांगतो फक्त. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, हे लीला चरित्र आहे ना, याच्यात एक अनुभव लपलेला आहे. याच्यात एक अनुभव लपलेला आहे की ज्या अनुभवाचा आपल्या जीवनातल्या काही विशिष्ट विचारांच्या स्वीकाराकरता आपल्याला उपयोग होणार आहे. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला. कशा करता उचलला? भगवंतानी सांगितलं, बाबा हे इंद्र याग बंद करा, गोवर्धन याग करा. गोवर्धन याग करा. सगळ्या गोपाळांनी ऐकलं, नंदबाबांनी ऐकलं. गोवर्धन याग झाला. त्याच्यात इंद्र चिडला. इंद्र कोपला भारी. आणि मग त्याने संवर्तक मेघांना आज्ञा केली. त्या मेघाने पाऊस पाडला गोकुळावर. संवर्तक मेघ राखीव मेघ आहेत, ते सगळ्यांवर येऊन बरसत नाहीत. संवर्तक मेघाचं लक्षण असं आहे की ज्या मेघातून हत्तीच्या सोंडे एवढी धार जमिनीपर्यंत पडते त्या मेघांना संवर्तक मेघ असं म्हणतात. आज्ञा केली. धो 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 पाऊस पडायला लागला. सगळं गोकुळ पाण्यामध्ये बुडतं की काय असं वाटायला लागलं. बुडलं जवळजवळ. गोपाळ घाबरले. म्हाताऱ्या लोकांना वाटलं, बघा हे असं आहे, सगळी परंपरा बदलून टाकली. आतापर्यंत इंद्रयाग चालू होता, कशाला गोवर्धन? लहान मुलाचं एवढं ऐकायचं असतं काय? आम्ही म्हणत होतो नको म्हणून, आता भोगा आपल्या कर्माची फळं. इंद्र रागावला. पण ज्या गोपाळांचा भगवंतावर विश्वास होता, ज्या गोकुळाचा भगवंतावर विश्वास होता, ते गोकुळ धावत भगवंताजवळ आलं. भगवंताला सांगितलं, देवा इंद्र रागावला, गोकुळ बुडतं आहे, काहीतरी करा. भगवान म्हणाले, ज्याची पूजा आपण केली तो आपलं रक्षण करेल, चला गोवर्धनाला. सगळे गोवर्धनात आले. आल्यानंतर भगवंताने गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलला. उचलल्यानंतर मग सगळ्या गोकुळाला त्याच्या आत घेतलं, सुदर्शन चक्राला बाहेर फिरायला लावलं, वगैरे वगैरे वगैरे. पुढचं चरित्र सोडून द्या. हे लीला चरित्र आहे. आपल्याला असं वागता येणार नाही, पण याच्यातला अनुभव असा आहे की भगवंतानी या चरित्रातून आपल्याला हे शिकवलेलं आहे, आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपल्या आश्रयाची याचना करणारा जेव्हा अत्यंत दीन रूपामध्ये आपल्याकडे येतो तेव्हा त्याची उपेक्षा न करता आपल्या जवळ त्याला आपण आश्रय दिला पाहिजे. लीला चरित्र आहे. गोवर्धन पर्वत उचलणं या क्रियेत लीला आहे, पण क्रियेच्या मागे जो विचार आणि हेतू आणि भाव असतो त्याच्यामध्ये अनुभव लपलेला असतो. हे लक्षात घ्या. कदाचित क्रिया लीलेची असू शकते, ती क्रिया आम्हाला करता येणार नाही, पण ती क्रिया ज्या हेतूने झाली तो हेतू मात्र आम्हाला स्वीकारता येईल ना. ज्या कारणाने ती क्रिया घडली, ज्या भावनेने ती क्रिया घडली, तो भाव तरी आम्हाला स्वीकारता येईल ना. आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या आश्रयाला येऊ पाहणाऱ्यांना गोवर्धन पर्वत उचलूनच आश्रय देता येणार नाही, पण आम्हाला रात्री बेरात्री एखादा कोणी पांथस्थ आला तर निदान आमच्या घराचे 2 चौकटी दार उघडून तरी आम्हाला त्याला आत घेता येईल ना. हे सुद्धा गोवर्धनाच्या खाली गोकुळ राखणच आहे. हे सुद्धा भाव तोच आहे. तो आमच्याकडे विशिष्ट भूमिकेत दीन होऊन आलेला, कोणी अन्ना करता येईल, कोणी आश्रया करता येईल, कोणी संपत्ती करता येईल, कोणी कपड्यां करता येईल, पण जो आमच्याकडे येईल त्याची उपेक्षा न करता अंशतः का होईना, आपल्या सामर्थ्यात का असेना, जेवढं जमेल तेवढं का असेना, पण आपल्याला त्या आश्रय देता आला पाहिजे. ह्या लीला चरित्रातला अनुभव आहे. हा लीला चरित्रातला अनुभव आहे.
आणि काही वेळेला अनुभव चरित्रामध्ये लीला लपलेली असते. उदाहरण एक फक्त सांगतो. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही. पुण्य केली असाधारणे, तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या सद्गुरूंचं नमन करताना ही भाषा बोलून दाखवली. याच्यामध्ये माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. माझ्या वाचेनी अनेक कल्पकल्पामध्ये सत्य बोलण्याचं तप केलेलं आहे असं ज्ञानोबाराय बोलतात. कित्येक जन्मामध्ये, कित्येक कल्पामध्ये मला खोटं बोलून माहिती नाही, हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. आता ज्ञानोबाराय खरं बोलतात, हा अनुभव आहे की नाही? आपण खरं बोललं पाहिजे की नाही? ज्ञानोबारायांचं पाहून बोललं पाहिजे, अनुभव चरित्र आहे. पण कित्येक कल्पामध्ये आम्हाला खरं खोटं बोलता आलं नाही, खरंच बोलावं लागेल. हे कित्येक कल्पामध्ये हे ज्ञानोबारायांचं लीला चरित्र आहे आणि या अनुभवामध्ये लपलेली ती लीला आहे. अनेक कल्प ही लीला आहे. पण माझ्या सत्यवादाचे तप हे मात्र अनुभव आहे. माझ्या सत्यवादाचे तप अनुभव आणि वाचा केली बहुत कल्प ही लीला. कारण पुढच्या कल्पामध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये आपण माणूस तरी राहू की नाही आम्हाला सांगता येणार नाही. खरं बोलायचं वेगळं, कारण प्राणी खरं बोलतात नाही, बोलतच नाही. प्राणी काही खरं बोलत नाही. माकडं खरं बोलताना दिसली तुम्हाला? नाही. कोल्हे कुत्रे खरे बोलताना दिसले? कुत्रं कधी खरं बोलताना दिसलं तुम्हाला? नाही. हे खरं नसतं. अनेक माकडं खरं बोलत नाहीत. तुम्ही असं काय समजता? नाही बोलत. म्हणून अनुभव आणि लीला या दोन चरित्रांमध्ये आपल्याला थोडंसं समीकरण बदलून अशा पद्धतीने वर्गवारी करता येऊ शकते, अजूनही करता येते. चरित्राचा विचार करताना या दोन्ही चरित्राचा विचार करणं आवश्यक आहे. हे चरित्र आपल्याला ऐकायचं, हे चरित्र आपल्याला पाहायचं आहे. पण हे चरित्र बलरामदादाचं आहे, हे चरित्र सुभद्रेचं आहे, हे चरित्र भगवंताचं आहे, चरित्र ज्ञानोबारायांचं आहे, चरित्र संतांचं आहे. या चरित्राचं चिंतन करताना हे चरित्र निर्माण कसं होतं? चरित्र म्हणजे काय? निर्मिती काय आहे? मी काय केलं म्हणजे माझं चरित्र निर्माण होईल? मी खरं बोललं पाहिजे, मी सत्याचं आचरण केलं पाहिजे, मी अमुक केलं पाहिजे, मी सद्गुण संपत्ती, दैवी संपत्ती प्राप्त करून घेतली पाहिजे वगैरे, हे उत्तर ठीक आहेत. पण एखादं चरित्र जेव्हा सांगण्यासारखं असतं, जे चरित्र मानवी जीवनासमोरचा आदर्श ठरतं, मानवी कल्याणाचा आदर्श ठरतं, ते चरित्र असं 10-5 वर्षात निर्माण होत नसतं. जे चरित्र जगताला दिशा देणारं असतं, ज्या चरित्रातली प्रत्येक घटना, ज्या चरित्रातल्या प्रत्येक घटनेच्या मागचा एक अतिशय व्यापक सूक्ष्म विचार मानवी जीवनाला समृद्ध करणारा असतो, भगवद्रूप करणारा असतो, भगवान मार्गावर चालायला प्रेरित करणारा असतो, असं चरित्र हे 10-5 वर्षात घडणारं चरित्र नाही आहे. चरित्र बदलतं की नाही? बदलतं. पण ते असं काल मी असा होतो आणि आज सज्जन झालो असं नाही होत. अंगावर वारूळ तयार होईपर्यंत साधना करावी लागते, तर चरित्र बदलाचे संकेत मिळत असतात. उगीच मी काल वाटमारी करत होतो आणि आज वाल्मिकी ऋषी झालो असं होत नाही ना, असं होत नाही. हे चरित्र निर्मिती जी होत असते, या चरित्र निर्मिती ही कशी होते, काय होते, या चरित्राचा नेमका विस्तार कसा होत असतो आणि हे चरित्र म्हणजे काय आपण शब्दाने पाहिलं, चरित्राचे प्रकारही पाहिले, या चरित्राचा सामान्यत्वानं विचारही केला. चरित्र शब्द कोणकोणत्या अर्थाने मराठीमध्ये वापरला जातो याचाही सामान्यत्वानं विचार आपण केला. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा आणखीन या चरित्राच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा विचार आहे. तोही विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. हे चरित्र म्हणजे काय आहे हे मला बोलायचंच आहे, चरित्र सांगणं आहेच आहे, पण थोडंसं नमनाला घडाभर तेल जाऊ द्या. पण या सगळ्या विचाराच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बलराम दादा आपण पाहू, जेव्हा सुभद्रा आपण पाहू, जेव्हा भगवान आपण पाहू,
तेव्हा ते चरित्र हे अलौकिक चरित्र आहे हे आपल्याला निश्चित पटेल असा मला विश्वास आहे, म्हणून हा विस्तार मी आधी करतोय. इंग्रजीमध्ये मेथडॉलॉजी म्हणतात. ते थोडं लक्षात घेतलं पाहिजे काय आहे ते. तो विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. मला कल्पना आहे चरित्र शब्दाचा एक अर्थ आहे अवस्था. आणि साधारण 8:30 वाजून गेल्यानंतर काय काय चरित्र असू शकतात याची कल्पना असल्यामुळे चरित्राचा थोडासा विचार करायचा आहे. तो विचार आपण 1 तासाभराच्या अंतराने करणार आहोत. मधली सुट्टी देतोय. आपण सर्वांनी कृपा करून काही पोटात ढकलून या, काही खाऊन या, थोडासा चहा वगैरे घेऊन तरतरी राहू द्या. आणि पुढे मग चरित्र या संकल्पनेचा थोडा विस्तार मला करायचा आहे, तो करण्याचा प्रयत्न करतो.